आज आपण श्री गुरुचरित्राचा 11वा अध्याय ऐकणार आहोत। हा अध्याय आहे एका अद्भुत अलौकिक बालावताराचा, नाराहारी नावाच्या तेजस्वी मुलाचा, जे पुढे स्वतःला श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचे उघड करतात। करंज गावातील पवित्र भूमीत वाडवदनीय शाखेच्या एका ब्राह्मणाच्या घरी अंबाभवानी नावाची मुलगी जन्माला आली। हा जन्म काही योगायोग नव्हता। पूर्वजन्मी सद्गुरूंच्या उपदेशानुसार तिने केलेल्या शनिप्रदोष व्रताचे पुण्य तिच्या सोबत होते। ती भक्तिमग्न होती, शिवपूजन करत होती, परंतु देहवासनेच्या एका सूक्ष्म वासनेमुळे तिला पुनर्जन्म घ्यावा लागला। पुढे तिचा विवाह माधव नावाच्या सुसंस्कारित ब्राह्मणाशी झाला। हे दाम्पत्य मनोभावे विशेषतः त्रयोदशीच्या दिवशी देवाच्या प्रदोषपूजेत तल्लीन होत असे। करंज गावात पवित्र वातावरणात अंबाभवानीच्या घरात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। आश्चर्य म्हणजे हा बाळ जन्मताच ओम असा अनाहत नाद करणारा होता। ज्योतिषांनी बाळाचे तोंड पाहताच थक्क होऊन घोषणा केली, हा अवतार आहे, गुरु आहे, अष्टसिद्धी आणि नवनिधी यांचा स्वामी। हा संन्यासी आहे, ज्याचे दर्शनही पवित्र करणारे आहे। 7 वर्षांपर्यंत बाळ फक्त ओम उच्चारत असे। आई अस्वस्थ, वडील चिंतित, आपला मुलगा मुका तर नाही। पण एका दिवशी आईला दुःखात पाहून बाळाने घरातील लोखंडाची सळी हातात घेतली आणि ती त्याच्या स्पर्शाने शुद्ध सुवर्ण बनली। त्या क्षणी आईवडिलांच्या डोळ्यात प्रथमच अवताराचे तेज प्रतिबिंबित झाले। 8व्या वर्षी मोठ्या थाटामाटात त्यांची मुंज झाली। पित्याने जेव्हा गायत्री मंत्राचा उपदेश केला, तेव्हा बालक नहारने तो मनोमन सहज आत्मसात केला। मग मातेने भिक्षा आणली। पहिल्या भिक्षेला त्यांच्या मुखातून ऋग्वेद, दुसऱ्या भिक्षेला यजुर्वेद आणि तिसऱ्या भिक्षेला सामवेद सहज ओघाने प्रकट झाले। उपस्थित लोकांना शंका उरली नाही, हा अलौकिकच आहे, हा अवतार आहे। काही दिवसांनी ते शांतपणे आईजवळ गेले। आई, माझा मार्ग वेगळा आहे, मला तीर्थयात्रेला निघावे लागेल, मी संन्यासी आहे, ते म्हणाले। आई दुःखाने मूर्छित झाली। तेव्हा नहारने तिच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि अंबाभवानीला पूर्वजन्माची स्मृती जागी झाली। तिला उमगले की तिच्या गर्भातून जन्मलेला हा मुलगा सामान्य नाही, ते साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहे।